6वी याच्या आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन्स प्रॅक्टिस सेट नंबर 2.6। यामध्ये जे पहिले क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 to 7 बघितलेले आहेत। ते तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। यानंतरचे जे क्वेश्चन आहेत म्हणजे क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 असे 3 क्वेश्चन जे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघूया क्वेश्चन नंबर 8। Pintu takes 6 days more to complete a certain work than Nishu. Together they finish the work in 4 days. So how many days would each take to complete that work if they work alone? आता याचा अर्थ काय होतो बघा की पिंटूला निशूपेक्षा एक काम करण्यासाठी 6 दिवस जास्त लागतात। म्हणजे आपल्याला कन्सिडर करताना निशूला किती दिवस लागतात म्हणजे एक्स डेज आपल्याला निशूसाठी कन्सिडर करायचे आणि त्यापेक्षा 6 दिवस जास्त हे पिंटूला लागतात, म्हणून कन्सिडर करताना निशूसाठी आपण कन्सिडर करणार आहोत। टुगेदर दे फिनिश द वर्क इन 4 days म्हणजे त्यांनी जर एकत्र काम केलं तर ते 4 दिवसामध्ये ते काम कंप्लीट करतात। सो हाऊ मेनी डेज वुड ईच टेक टू कंप्लीट दॅट वर्क इफ दे वर्क अलोन? आता जर त्या प्रत्येकाने एकट्याने काम केलं तर तेच काम करण्यासाठी प्रत्येकाला किती दिवस लागतील असा हा क्वेश्चन आहे। ठीक आहे, तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा निशूला किती दिवस लागतात ते काम कंप्लीट करण्यासाठी हे पहिल्यांदा कन्सिडर करूया। सो लेट निशू टेक x days to complete the work. Nishu takes x days to complete the work. Now the days taken by Pintu to complete the same work. So Pintu takes x plus 6 days. So 6 days more than Nishu. So x plus 6 days to complete the work. Now let us consider the portion of the work that is completed in 1 day. म्हणजे एका दिवसामध्ये दिलेल्या कामाचा किती भाग ते पूर्ण करतील। म्हणजे जर निशूला x दिवस लागत असतील ते काम पूर्ण करण्यासाठी तर तो एकटा काम करत असेल तर एका दिवसामध्ये तो कामाचा किती भाग पूर्ण करेल हे आपण बघणार आहोत। आणि त्यानंतर तसंच आपण पिंटूच्या बाबतीत काढणार आहोत की जर पिंटू एका दिवसामध्ये x plus 6 एवढं त्याला जर दिवस लागत असतील तर कामाचा किती भाग तो एवढ्या दिवसामध्ये एका दिवसामध्ये कंप्लीट करेल। बघा, समजा एखादं काम करण्यासाठी आपल्याला 2 दिवस लागतात, तर त्यापैकी एका दिवसामध्ये आपण त्यातलं निम्म काम पूर्ण करू म्हणजे 1/2 आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यातलं 1/2 एवढं काम पूर्ण करू। अशा पद्धतीने आपलं एक काम पूर्ण होईल। तेच काम आपण जर 3 दिवसात करणार असू तर पहिल्या दिवशी आपलं 1/3 म्हणजे 3तला 1 भाग एवढं काम पूर्ण होईल, दुसऱ्या दिवशी 3तला 1 भाग पूर्ण होईल आणि तिसऱ्या दिवशी 3तला 1 भाग, असं मिळून आपलं ते काम पूर्ण होईल। हे जर 4 दिवसात घ्यायचं असेल तर 1/4 plus 1/4 plus 1/4 plus 1/4 अशा पद्धतीने आपलं ते एक काम पूर्ण होईल। आता जर निशूला x डेज लागत असतील, एक काम पूर्ण करायला x डेज लागत असतील तर तो पहिल्या दिवशी 1/x असं प्रत्येक दिवशी तो 1/x अशा पद्धतीने तो ते काम पूर्ण करेल। थोडक्यात काय तर त्याला एक काम करण्यासाठी किंवा x दिवसामध्ये तो किती काम पूर्ण करेल तर 1/x
एवढा कामाचा भाग त्याचा पूर्ण होईल. सो निशू कंप्लीट 1/x part of the work in 1 day. म्हणजे एका दिवसामध्ये तो 1/x एवढं काम पूर्ण करेल. सिमिलरली पिंटू कंप्लीट 1/x+6 part of the वर्क इन 1 डे. म्हणजे एका दिवसामध्ये तो एवढं काम पूर्ण करेल. आता जर दोघांनी एकत्र काम केलं म्हणजे एका दिवसामध्ये दोघं मिळून किती काम करतील. सो इन वन डे टुगेदर दे कॅन कंप्लीट. एका दिवसामध्ये दोघं मिळून ते किती काम करतील तर 1/x+1/x+6 एवढा कामाचा भाग ते पूर्ण करतील. आता ते दोघं मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. जर एका दिवसामध्ये एवढं काम पूर्ण होत असेल तर 4 दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार म्हणजे एक काम पूर्ण होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे एक इक्वेशन मिळेल. आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. बघा त्यासाठी 4 इंटू आपण हे क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. x+6 प्लस दिस x अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. x इंटू x+6 दिस इज इक्वल टू 1. Now we take these 4 in RHS and simplify these terms. So x+x 2x+6 upon this is x square plus x into 6 is 6x. So this is equal to 1/4. This is equal to 1/4. आता आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करायचे. बघा 4 into 2 is 8x plus 6 4s are 24 आणि ते 1 असल्यामुळे ही टर्म जी आहे दोन्ही टर्म्स आहे तशाच येतील. आता आपण हा जो भाग आहे हा LHS ला घेऊया. आता आपण या सर्व टर्म्स ज्या आहेत त्या एका साइडला घेऊया. x² प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता बघा हळूहळू आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म व्हायला लागलेलं आहे. आता x² मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचंय प्रोडक्ट निगेटिव्ह 24 आणि सम शुड बी निगेटिव्ह 2 असे आपल्याला 24 चे फॅक्टर्स करायचे. आता असे फॅक्टर्स काय येतील बघा 6 4s are 24. 6 4s are 24. So here we want the sum negative. So the bigger factor must be negative. मोठा फॅक्टर आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे आपली जी सम आहे बेरीज आहे ती निगेटिव्ह येईल आणि प्रोडक्ट सुद्धा निगेटिव्ह येईल. आता आपण ही मिडल टर्म जी आहे ती स्प्लिट करूया. x² मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता आपण ग्रुप्स करूया यांचे आणि ग्रुप मधून कॉमन फॅक्टर आपण बाहेर घेऊया. सो x इंटू x मायनस 6 प्लस 4 इंटू x मायनस 6 24 चे फॅक्टर्स होतात 4 6 are 24. त्यातले आपण 4 जे आहे ते ऍज अ कॉमन फॅक्टर बाहेर घेतले आणि ब्रॅकेट मध्ये राहिले हे 6. आता आपल्याला परत ही दोन ब्रॅकेट जे आहेत ती कॉमन मिळालेली आहेत. सो x मायनस 6 इंटू x प्लस 4 इज इक्वल टू 0. या राहिलेल्या टर्म ज्या आहेत त्या आपण एका ब्रॅकेट मध्ये घेतल्या. आता आपण दोन्ही ब्रॅकेट जे आहेत ते 0 बरोबर कम्पेअर करणार आहोत. सो x मायनस 6 इज इक्वल टू 0 और x प्लस 4 इज इक्वल टू 0. नाउ x इज इक्वल टू 6. या इक्वेशन वरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू मायनस 4. म्हणजे बघा x च्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू आहे.
त्यापैकी एक्स जो आहे तो आपण काय म्हटलेले, इट इज नंबर ऑफ डेज, दिवस आहेत ते, आणि दिवस कधीही निगेटिव्ह नसतात. सो धिस व्हॅल्यू इज अनएक्सेप्टेबल. एक्स इज इक्वल टू -4 इज अनएक्सेप्टेबल. So we have the another value, x is equal to 6. हे आपण कन्सिडर करू शकतो. So we can say that therefore Nishu takes 6 days. म्हणजे निशू जो आहे त्याने एकट्याने जर ते काम करायचं ठरवलं तर त्याला एकट्याला 6 दिवस लागतील. आणि अशा पद्धतीने पिंटूला किती दिवस लागतील, तर पिंटू टेक्स x प्लस 6, कारण त्याला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा. सो x प्लस 6 मीन्स 6 प्लस 6 that is 12 days to work alone. So Nishu takes 6 days to work alone and Pintu takes 12 days to work alone. लक्षात आलं तुमच्या एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ 460 is divided by a natural number, the quotient is 6 more than 5 times the divisor and the remainder is 1. Find the quotient and the divisor. आता बघा, if 460 is divided by a natural number, म्हणजे जर 460 ला एखाद्या नॅचरल नंबरने, नैसर्गिक संख्येने आपण डिव्हाइड केलं तर कोशंट म्हणजे भागाकार जो आहे तो, आणि डिव्हायझर म्हणजे कोण, भाजक, तो भाजक आहे तो. तर ह्या दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे की डिव्हायझर आणि कोशंट यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. कोशंट इज 6 more than 5 times the divisor. डिव्हायझरच्या 5 पटीपेक्षा कोशंट जो आहे तो 6 ने जास्त आहे आणि रिमाइंडर 1 आहे, 1 आहे, म्हणजे बाकी जी आहे ती 1 आहे. फाइंड द कोशंट अँड द डिव्हायझर. आपल्याला भागाकार आणि जो भाजक आहे तो शोधायचा आहे. ठीक आहे, आता आपण डिव्हायझर जो आहे तो कन्सिडर करूया, कारण रिलेशन देताना कोशंट आणि डिव्हायझर यांचं रिलेशन दिलेलं आहे. सो लेट डिव्हायझर बी एक्स असं आपण कन्सिडर केले. Therefore quotient becomes, quotient काय बनेल बघा, there is a relation, so we can relate divisor and quotient as quotient is 5 times the 6 more than 5 times the divisor, so this becomes the quotient. बघा, कोशंट हा डिव्हायझरच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे. हा झाला कोशंट. आता आपल्याला एक रिलेशन माहितीये विच इज बिटवीन द डिव्हिडंड, डिव्हायझर, कोशंट अँड रिमाइंडर. त्या रिलेशनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. मराठी मीडियम साठी भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या चौघांमधले जे रिलेशन आहे ते आपल्याला इथे वापरायचे. मग ते काय आहे बघा, इट इज डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट प्लस रिमाइंडर. परत एकदा सांगते बघा, हे रिलेशन काय आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, असं ते रिलेशन आहे. आता या रिलेशन मध्ये आपण जे जे कन्सिडर केलेले ते सगळं आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. डिव्हिडंड आहे 460 इज इक्वल टू डिव्हायझर आपण कन्सिडर केलाय x आणि कोशंट इज 5x प्लस 6. सो दिस इज 5x प्लस 6 प्लस रिमाइंडर इज गिवन, इट इज 1. सो 1. आता आपण हे सिम्प्लिफाय करू यापासून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जे वर्ग समीकरण तयार करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा आपण ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूया x ने, म्हणजे हे x मल्टिप्लाइड बाय 5x स्क्वेअर प्लस
6 into x is 6x plus 1 minus this 460. म्हणजे आपण याच स्टेपला हे 460 जे आहे ते आपण RHS ला घेतले. दिस इज इक्वल टू 0. आता हे परत एकदा आपण थोडंसं सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळेल 5x² plus 6x and this is 460 negative 460 plus 1, so we get negative 459. So this is equal to 0. आता हे आपल्याला काय करायचंय, याचे फॅक्टर्स करायचे. तर फॅक्टर्स कसे होतील बघा. या ठिकाणी 459 आणि हे 5 म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडने करत सोडवू शकता. 459 मल्टिप्लाइड बाय 5, 459 मल्टिप्लाइड बाय 5 याचे आपल्याला फॅक्टर्स करायचे. जसे आपल्याला सम जी आहे ती 6 मिळाली पाहिजे. आता असे फॅक्टर्स जे आहेत ते काय काय येतील बघा. आता ह्यांचं मी मल्टिप्लिकेशन केलं नाहीये, तसेच ठेवले. तर परत आपल्याला त्यांचे फॅक्टर्स करायचे. म्हणजे त्यातलाच एक फॅक्टर हा 5 हा पण असेल. त्यापैकी जे 459 आहेत याचे फॅक्टर्स कसे करायचे बघा. तर याला 3 ने आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे हे किती येतील बघा. 3 1 जार 3, 3 5 जार 15 अँड 3 3 जार 9. सो 153 मल्टिप्लाइड बाय 3 इज 459 आणि हा एक फॅक्टर आपल्याकडे आहे 5. आता परत एकदा या 153 चे फॅक्टर्स आपल्याला करायचे. ते काय येतील बघा. 3 5 जार 15 and 3 1 जार 3. So this is multiplied by 3 and 1. आता हे 3 फॅक्टर्स जर आपण एकत्र केले, कारण आपल्याला सम जी आहे ती 6 पाहिजे किंवा डिफरन्स 6 पाहिजे असं म्हटलं तरी चालेल. तर हे किती येतात बघा. 5 3 जार 15, 15 3 जार 45. So we get the two factors 45 and 51. यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो 6 आहे. म्हणून आपण हे दोन फॅक्टर्स जे आहेत ते घेऊ शकतो. सो 51 and 41. आता इथे सम जी आहे ती पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून आणि प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणून आपण काय करायचं, मोठा फॅक्टर पॉझिटिव्ह आणि लहान फॅक्टर निगेटिव्ह ठेवायचा. सो 5x² मिडल टर्म आपण स्प्लिट करतोय, दोन भाग करतोय त्याचे. 5x² minus 45x plus 51x minus 459. This is equal to 0. आता आपण यांचे ग्रुप्स करूया. पहिला ग्रुप जो आहे यामधून 5x कॉमन घेता येते कारण आता इथे 5 आहेत and 45 is multiple of 5. So we can take 5 as a common factor. So in the bracket x minus 5 9s are 45 plus. इथे बघा यामध्ये 459 जो आहे इट इज अ मल्टिपल ऑफ 51 म्हणजे यामधून आपल्याला 51 कॉमन घेता येईल. सो वी टेक इट ॲज अ कॉमन. आता ब्रॅकेट मध्ये x राहील आणि इथे निगेटिव्ह साइन राहील आणि 51 9s are 459. So this is equal to 0. Now these two brackets are common. So x minus 9 multiplied by 5x plus 51 is equal to 0. आता आपण दोन्ही ब्रॅकेट जे आहे ती 0 बरोबर कंपेअर करूया. x minus 9 is equal to 0 or 5x plus 51 is equal to 0. So x is equal to 9 or this is 5x plus 5x is equal to negative 51. आता इथे आपल्याला एक x ची व्हॅल्यू मिळाली पण इथे अजूनही x ची व्हॅल्यू मिळालेली नाही. सो x is equal to negative 51 upon 5 आणि इथे मिळालेत आपल्याला x is equal to 9. आता x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. वी गेट टू व्हॅल्यूज ऑफ x. वन इज 9 and the other is negative 51 upon 5. आता x आपण काय कन्सिडर केलंय बघा. x इज अ डिव्हायझर अँड इट इज अ नॅचरल नंबर. आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, डिव्हायझर इज अ नॅचरल नंबर. सो दिस इज नॉट अ नॅचरल नंबर. सो वी कांट टेक इट ॲज अ आन्सर ॲज अ डिव्हायझर.
So this is unacceptable. So x is equal to negative 51 upon 5 is unacceptable. म्हणजे ही किंमत आपण गृहीत धरू शकत नाही. So therefore x is equal to x is divisor. So divisor is equal to 9. So in our example, the divisor that we are finding is 9, and also we have to calculate the quotient. So how we can calculate the quotient? So quotient is equal to, so there is a relation between divisor and the quotient is 5x plus 6. So we can use this 5x plus 6. So इथे आपण x ची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करूया. प्लस 6. So 5 9s are 45 plus 6 that is 51. So this is the quotient. आणि लास्ट आपण आन्सर लिहायचे divisor is equal to 9 and the quotient is 51. So in our example, these two requirements are there. Divisor is 9 and quotient is 51. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. आता यातलं लास्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण आता बघूया. लास्ट एक्झाम्पल बघा. इन द गिवन ट्रॅपेझियम ABCD, AB is parallel to CD. Its area is 33 centimeter square. Find the length of its four sides from the information given in the figure. So fill in the boxes to get the solution. आता आपल्याला इथे एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. आता या ठिकाणी जो ट्रॅपेझियम आहे याच्या या साइड ज्या आहेत त्या सेम आहेत. सो दिस इज आयसोसेलस ट्रॅपेझियम म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन. आता यामध्ये बघा या ज्या इक्वल साइड्स आहेत किंवा कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत, यापैकी एक दिलेली आहे x-2 सेंटीमीटर. त्यानंतर इथे AM जो आहे इट इज अ हाईट ऑफ द ट्रॅपेझियम. इट्स x-4 सेंटीमीटर. AB इज पॅरलल टू DC. आता त्यापैकी जी पॅरलल साइड्स आहेत त्यापैकी एक साइड दिलेली आहे किंवा कन्सिडर केलेली आहे 1 सेंटीमीटर आणि DC ही जी नेक्स्ट साइड आहे पॅरलल साइड इट इज 2x plus 1 सेंटीमीटर. या सगळ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला एक ऍक्टिव्हिटी जी आहे ती कंप्लीट करायची. पहिले बघा आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम म्हणजे चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे वेअर AB इज पॅरलल टू CD. आता इथे हे जे दिलेले आहे इट्स अ फॉर्म्युला. सूत्र आहे हे कशाचं आहे? इट इज फॉर एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम ABCD. It's half multiplied by AB plus DC. What is AB plus DC? Sum of the parallel sides. So this is the formula. So this formula for area of the trapezium is half of the sum of the parallel sides multiplied by. आता इथे आपल्याला बॉक्स आलेला आहे. इथे आता फॉर्म्युला आपल्याला माहित असेल तर इथे आपण जे रिक्वायर्ड आहे ते इथे आपण भरू शकतो. So multiplied by its height. So height is AM. This is the height, that is the distance between the two parallel sides of trapezium. So here we have to fill AM. AM is height of the trapezium. आता नेक्स्ट स्टेपला काय केलेलं आहे बघा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम or area of quadrilateral ABC. This is 33. This is given in the example. So this is 33, 1/2 multiplied by AB plus DC. So AB is given or it is assumed x and DC is 2x plus 1. आणि याच्या व्हॅल्यू ज्या आहेत फिगर मध्ये दिलेल्या त्या इथे आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहेत मल्टिप्लाइड बाय AM. आता जिथे AM आहे तिथेच बॉक्स आहे म्हणजे AM ची व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची आहे. नाउ व्हॉट इज AM? AM is x-4. So here we have to write x-4. x-4 इथे लिहायचे. आता नेक्स्ट स्टेपला काय झालेलं आहे बघा. इथे 3x plus 1 आले. आता हे कुठून आले? 2x plus x means 3x plus 1. पण इथे दोन नाहीयेत. 1/2 जे आहेत
म्हणजे ते इकडे या साईडला शिफ्ट केले LHS ला. सो वी हॅव टू मल्टिप्लाय 33 इंटू 2. सो 33 मल्टिप्लाइड बाय 2 इज 66. आणि या बॉक्स मध्ये आपण 66 लिहिले पाहिजेत. दिस इज 3x प्लस 1 मल्टिप्लाइड बाय x मायनस 4. हे आपण आहे तसे तिथे लिहूया. आता इथे बघा काय केलेलं आहे ते 3x स्क्वेअर. आता हे 3x स्क्वेअर कुठून आले? स्क्वेअर केलं याचा अर्थ इथे काहीतरी मल्टिप्लाय केलेले आहे x ने. तो x कुठे आहे तर इथे. याचा अर्थ हे जे दोन आहेत ब्रॅकेट्स यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय आणि हे बॉक्सेस जे आहेत ते भरायचे. मग 3x इंटू x इज 3x स्क्वेअर and 3x multiplied by -4 means 3 4s are 12. So -12 into x. -12 into x. आता हे 66 इथे कुठेही दिसत नाहीत. याचा अर्थ हे ऍड अप केलेले आहेत. तर हे आपण 66 RHS ला नेले तर ते निगेटिव्ह होतील आणि हे पॉझिटिव्ह 1 आहेत. +1 इंटू -4 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहिलं कम्प्लीट करावं लागेल आपल्याला. सो दिस इज -4 अँड दिस इज -6 कारण आपण त्यांना RHS ला घेतोय. सो दिस निगेटिव्ह इट इज -70 आणि ते निगेटिव्ह साईन त्यांनी ऑलरेडी तिथे दिलेलं आहे त्यामुळे आपण घ्यायची गरज नाहीये. दिस इज -70. आता याचे फॅक्टर्स केलेले आहेत बघा. फॅक्टर्स केल्यानंतर ब्रॅकेट्स इथे आपल्याला 2 मिळालेले आहेत कॉमन आहेत. परत त्यांनी इथे कॉमन घेतलेली आहेत आणि जे रिमेनिंग फॅक्टर्स आहेत ते सुद्धा इथे त्यांनी कॅरी केलेले आहेत पुढे घेतलेले आहेत. आता यानंतर ब्रॅकेट्स आपण 0 बरोबर कंपेअर करतो तसे कंपेअर करून x ची व्हॅल्यू इथे 7 येईल आणि इथे हे ब्रॅकेट आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो वी गेट 3x इज इक्वल टू -10 आणि यावरून इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. इथे x ची व्हॅल्यू आपण काढली x इज इक्वल टू -10/3. आता x च्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत पण x जे आहे इट इज अ लेंथ ऑफ वन ऑफ द पॅरलल साइड. सो इट कांट बी निगेटिव्ह. लेंथ कांट बी निगेटिव्ह. सो दिस व्हॅल्यू इज अनएक्सेप्टेबल. ही व्हॅल्यू आपण गृहीत धरू शकत नाही कारण लांबी जी आहे ती कधीही निगेटिव्ह म्हणजे ऋण नसते. म्हणून आपण या ठिकाणी हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. therefore x is equal to -10/3 is unacceptable. therefore x is equal to आपण आता कोणती व्हॅल्यू घ्यायची इथे 7. x is equal to 7. आता ABCD असं विचारलेलं आहे. ह्या साइड्स आहेत 4 साइड्स ऑफ द ट्रॅपेझियम. आता तेच आपल्याला विचारलेलं आहे की फाइंड द लेंथ ऑफ ऑल द 4 साइड्स ऑफ द ट्रॅपेझियम. आता त्यामध्ये बघा AB ची व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला x कन्सिडर केली मग x आपल्याला 7 मिळालेले आहेत. आता CD काय बघा CD इज अनदर पॅरलल साइड. सो 2x + 1 याने आपण ही कॅल्क्युलेट करू शकतो 2x + 1. आता x ची व्हॅल्यू इथे आपण सबस्टिट्यूट केली 7. 2 × 7 + 1. सो दिस इज 14 + 1 that is 15. Now AD is 5. AD is 5 and BC is equal to x - 2. आता x ची व्हॅल्यू किती आहे बघा 7 आहे. सो 7 - 2 that is 5. म्हणजे BC ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल 5 मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला आता ह्या ब्लँक्स ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. AB is 7 then CD is 15 आणि AD आणि BC ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत त्याच्यामुळे त्यांची व्हॅल्यू सेमच येणार आहे. AD is equal to BC is equal to 5. अशा पद्धतीने आपल्याला ही जी ऍक्टिव्हिटी आहे याला सर्वांना आपल्याला युनिट्स द्यायला पाहिजेत. 15 सेंटीमीटर दिस इज 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने जे चारही साइड्स ज्या आहेत ट्रॅपेझियमच्या ते या ऍक्टिव्हिटीच्या मदतीने आपण काढू शकतो. एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेलच. आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा तुम्ही आणि पुन्हा एकदा ते समजावून घ्या. तुम्हाला आजची एक्झाम्पल जर समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या पर्यंत सर्वात आधी यावे
यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि याच्या आधीचे क्वेश्चन्स आणि या चॅप्टर मधील इतर जे प्रॅक्टिस सेट आहेत यांच्या लिंक्स आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत, त्या जरूर चेक करा. थँक्यू.